गेल्या वेळी ज्या जागा शिवसेनेनं लढवल्या त्या जागांवर आमचा दावा असल्याचं दादा भुसेंचं म्हणणं आहे। शिवसेना मंत्री दादा भुसेंची ही प्रतिक्रिया आहे। बाळासाहेब ठाकरे ही राष्ट्रीय संपत्ती ती एका कुटुंबाची नसल्याचं देखील भुसे यांनी म्हटलंय। आज महाशिवरात्र आणि त्या निमित्ताने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी महादेवाचं मनोभावे दर्शने घेतलेलं आहेत। साहेब दर्शने घेतलेलं आहेत, काय मागणी काय प्रार्थना केली? मला वाटतं की महादेवाकडे काही मागायचं नसतं, आपण आपलं काम करत राहायचं असतं। महादेवांना जे योग्य वाटतंय त्याप्रमाणे आशीर्वाद महादेव देत असतात। आता लवकरच निवडणुका देखील आहे, आचारसंहिता लागेल म्हणतायत। आज देखील बैठक आहे, मुख्यमंत्री असतील, फडणवीस असतील, अजितदादा हे दिल्लीकडे रवाना होणार आहेत। काय एकूण सर्व चित्र आहे? नाही, निश्चितपणे आज देशाच्या पातळीवरचं जर वातावरण आपण बघितलं तर किमान 400पेक्षा जास्ती भारतीय जनता पक्ष आणि सर्व महायुतीला जागा त्या ठिकाणी अपेक्षित आहेत। महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिशय चांगलं वातावरण आहे आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर चर्चा विनिमय करून त्या ठिकाणी जागेंचं वाटप, उमेदवारांच्या निश्चितीच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते निर्णय करतील। शिवसेनेला किती जागा मिळणार आहे? आपली काय मागणी? आम्हाला निश्चितपणे ज्या जागा यापूर्वी शिवसेनेच्या वतीने लढवल्या गेल्या होत्या त्याप्रमाणे जागेंची अपेक्षा आहे। अर्थात प्रत्येकाला वाटतंय, प्रत्येक पक्षाला वाटतंय की आपल्याला जास्तीच्या जागा मिळाल्या पाहिजे। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि केंद्र शासनाचे वरिष्ठ नेते मंडळी या संदर्भातला निर्णय करतील। तो जे निर्णय करतील त्या निर्णयाची अंमलबजावणी ग्राउंडवर शिवसैनिकांची आमची जबाबदारी आहे। तर एकंदरीतच जिथे आमच्या जागा होत्या त्या आम्हाला पुन्हा मिळाव्यात अशी लोकसभेसाठी आमची मागणी आहे, आम्ही दावा करतोय असं दादा भुसे यांनी म्हटलंय। कॅमेरामन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।